ओम नमो आदे जय श्रीराम. कसं आहे पब्लिक? तुमचा नाद भक्त लक्ष्मण. तुम्हाला मंदिर बघून तर कळलंच असेल. मग सकाळी नाश्ता केला ना आपण निघलो वरकडायला जाण्यासाठी. म्हटलं चला आता जायचंय तर आपण दाढीला कट मारून घेऊ. दाढीला कट मारला आणि निघलो आपण आपल्या वरकडच्या लकाबाईच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही पुढे बघू शकता आम्ही पेट्रोल पंपवर पोहोचलो. आम्ही पेट्रोल टाकलं गाडीमध्ये, पण पुढे गेलो आम्हाला लागला पाऊस. आम्हाला काय जाताच आहे ना, भरपूर पाऊस होता आज, त्याच्यामुळे आम्ही काय सर्व भिजलेलो होतो. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेतच नव्हता थांबायचं. मग आम्ही झाडाखाली बसलो, पाऊस उघडला आणि आम्ही वरकडाईच्या मंदिरापाशी जवळजवळ पोहोचलो. आणि मग आम्ही आमच्या बहिणीच्या घरी पोहोचलो. तिथं थोडा आराम केला आणि आम्ही निघलो मंदिराकडे जाण्यासाठी. आणि तिथून काही 2-3 किलोमीटर अंतर आहे आपल्या लकाबाईचं मंदिर. आणि तुम्ही पुढे पोहू शकता आपण मंदिरापाशी पोहोचलो. कोण आला असेल तर 100% माहिती असेल आपली वरखेडची लकाबाई, तिचं मंदिर तर सगळ्यांनाच माहिती असेल. आम्ही तर दरवर्षी येतो. आणि आज भरपूर गर्दी होती, शुक्रवार होता त्याच्यामुळं खूप गर्दी होती. मग आम्ही देवीचं दर्शन घेतलं, आम्ही बाहेर आलो. हे आहे मेन गेट, म्हणजे इथून आतमध्ये जावं लागतं आईच्या दर्शनासाठी. मग दर्शन करून आम्ही बाहेर आलो. तुम्ही पुढे बघू शकता भरपूर मोठं मंदिर आहे. तुम्ही 100% आपल्याला पाहिजे दर्शनासाठी. आणि तुम्हाला तर सर्वांना दर्शन देतोयच मी. आमचं पण दर्शन झालं आणि आम्ही निघलो गंगेकडे जाण्यासाठी. यंदा भरपूर पाऊस झालेला आहे. गंगेला भरपूर पाणी, गंगा गज भरून वाहतीये. आणि हेच पाणी आपल्या पैठणच्या धरणात जातं, नाथसागरात जातं पाणी. मग आम्ही तिथं हातपाय तोंड धुतले आणि तिथं देवीची म्हणजे गंगे माताची आरती चालू, ती आरती घेतली. आम्ही रिटर्न परत मडीला जाण्यासाठी निघलो. संध्याकाळचे 5 वाजले होते आम्हाला मडीत येऊस्तवर. मडीत आलो आम्ही संध्याकाळी आपल्या बडेबाबांच्या दर्शनासाठी, आपल्या सावरगावला बडेबाबाच्या दर्शनासाठी गेलो. बाबांची आरती घेतली. बाबांचा महाप्रसाद चालू होता, महाप्रसाद खाल्ला तिथं. आणि बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाबाला म्हटलं चला आता जातो आम्ही. आणि बाबांचे दर्शन करून आम्ही निघलो परत मडीला जाण्यासाठी. आणि आजचा विशेष काय होता वरखेडायला जाण्यासाठी, ती वरखेडाईची म्हणजे यात्राच भरती दुसरी. आणि तिथे संध्याकाळच्या 5च्या दरम्यान तिथं 12 गाड्या झुपल्या जातात आणि पुढं आपल्या मानाची बैलगाडी असती. आणि तिथं एक माणूस म्हणजे आपला देवाचा म्हणजे देवीचाच भक्त आहे, तो आपल्या 12 गाड्या वरतो. तुम्ही पुढं पाहू शकता. हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉलो करायला काही विसरू नका. ओम नमो आदे जय श्रीराम.